हे बघा, ही आली आहे हनी. तर मंडळी, तुम्ही बघितलं आहे माझ्या डेली रुटीनचा पार्ट 1 आणि हा आहे पार्ट 2. सो बघत राहा ब्लॉग. आता एक काम झालं माझं, लाडूला सोडून दिलं आहे मी. सो एकाला तर सोडला आहे मी ट्युशनला. तर आता मी निघत आहे आता हनीला आणायला आणि पाऊस सुरू आहे. ओके, तिचा झाला आहे टायमिंग. आली आहे आता हनीला घ्यायला हनीच्या शाळेजवळ. ओके, तर चला मग जाऊया हनीच्या शाळेमध्ये. मी आली आहे हनीच्या शाळेजवळ आणि चला मग निघूया घरी. ओके, आता आम्ही आलो आहे घरी. आता परत 3:30ला ट्युशन. हो, आता 12:30ला लाडूला घ्यायला जायचं. असा असतो आमचा शेड्यूल. सो आता लाडू यायच्या आत त्याची बॅग तयार करायची आहे. ग्रुपवरती मेसेज बघायचे आहे. स्कूलचा ग्रुप केलेला आहे फर्स्ट स्टँडर्डचा. सो रोज त्याच्यावरती मेसेज पडतात. ते मेसेज बघायचे काय शेड्यूल आहे काय नाही. कारण लहान लहान मुलं आहेत त्यांना नाही कळत. डायरीमध्ये लिहिलेलं असतं पण कधी कधी हँडरायटिंग ओळखण्यात नाही येत किंवा अपूर्ण लिहिल्या जाते. सो त्याच्यामुळे ग्रुपमध्ये बघून त्यांचे रोज कुठला पिरियड्स आहे काय ते बघायचं आणि त्यानुसार बॅग तयार करायची. सो आज हाफ डे आहे कारण उद्यापासून टेस्ट सुरू होणार आहेत मुलांच्या. सो आता मी त्याचे चेक केलं ग्रुपवरती. आता त्याची बॅग तयार करते. सो त्याची बॅग केली आहे मी तयार. आज 2च सब्जेक्ट होते. ग्रुपमध्ये बघितले, डायरीमध्ये पण तेच निघाले आणि ग्रुपमध्ये पण तेच निघाले कारण हाफ डे असल्यामुळे. आणि हो, फर्स्ट स्टँडर्डची बुक बघा किती आहेत. काही वरती ठेवलेले आहेत आणि अर्धी त्याच्या बॅगमध्ये आहेत, काही वरच्या खाली घेतलेले आहेत. सो बघा फर्स्ट स्टँडर्डचे ह्या नोटबुक्स आहेत. हे टेक्स्ट बुक आहेत बघा आणि वर्कबुक आहेत. नोटबुक वेगळ्या, ते शाळेमधलं काय लिहायचं असेल त्याच्यात लिहा. टेक्स्ट बुक वेगळ्या ज्याच्यामध्ये टेस्ट होते. होमवर्क बुक ते वेगळी. रफ बुक ते टीचरने आली तर रफ बुकमध्ये लिहायचं ते वेगळं. आणि वर्कबुक प्लस त्याच वर्कबुकचे बुक्स आहेत. म्हणजे किती फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांना बघा किती लोड आहे. जे कधी आपण ग्रॅज्युएशनमध्ये कधी एवढा लोड घेतला नसेल एवढा लोड फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांमध्ये आहे. सो 9th 10th मुलं कसे करत असतील. ओके, सो आता हनीला काहीतरी नाश्त्याला देते मी. त्याची बॅग भरून झाली आहे. सो आता 11ला लाडूला घ्यायला जाते. असा आहे माझा शेड्यूल. बघितलं ना तुम्ही. हाऊसवाईफ आहे पण शेड्यूल खूप टफ असतो आमचा. तुम्हाला काय वाटतं या शेड्यूलबद्दल नक्की कमेंट करून सांगा मला. ओके, सो आता हनीला तर झालं आणून माझं. आता वाजले आहेत 11ला आहेत 5 कमी. आता मी निघते लाडूला घ्यायला कारण बाहेर सुरू आहे पाऊस. सो त्याचं आहे प्रोटेक्शन. ओके, आता हनीला तर हाफ डे असल्यामुळे शाळेचं काही टेन्शन नाही आहे. तिला आणायचं पण नाही आहे. बट तिचे 3:30 वाजता परत ट्युशन आहे.
सो हा डेली रुटीन आहे माझा, ट्युशन, शाळा. ओके. लाडूचा रेनकोट हा आहे हनीचा. सो मी सुकट टाकला होता, ठेवला होता. गाडीची चावी. माझी स्कूटी असल्यामुळे ना माझे खूप कामं, म्हणजे पाय दुखायचं जे म्हणतो आपण ते खरंच खूप कमी झाले. कमी काय म्हणते, पायच दुखत नाही माझे. मी वर्कआउटही खूप करते. सो चला लाडूला आणायला जाऊया. हनीला तर झालाय माझा शाळेमधून आणून. आता मी निघत आहे लाडूला आणायला. आज तिचा मी आली आहे लाडूच्या ट्युशनमध्ये लाडूला घ्यायला. सो बघूया आता केव्हा येतो तो, टीचर केव्हा सोडतात त्याला. टायमिंग तर झाला आहे त्याचा यायचा. कसं रुटीन आहे ना आमचं, 5:30 पासून सुरू होतं आहे. तर शाळा, ट्युशन, घरकाम याच्यामध्येच गोल 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 फिरते. आणि घड्याळीचे काटे असे नाचवतात ना की त्याच टायमिंगवरती तेच व्हायला हवं, थोडंसंही मागे पुढे नाही. माझंच नाही तर ज्याही गृहिणी आहेत सो त्यांचं असंच आहे. काय करणार, ज्या घरी राहतात आणि मुलांची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. सो हे सगळं त्या फेस करतात रोज. फक्त एक दिवस भेटतो संडे, तोही कसा जातो प्रत्येकीचा नाही माहिती, कारण संडेला सगळे घरी असतात मोस्टली. बघूया आता लाडू केव्हा येतो, त्याचा वेट करत आहे मी. ह्या बघा, ह्या आहेत लाडूच्या ट्युशन टीचर. त्यांच्याही मागे धावपळ आहे. हा बघा, हा आला लाडू. धावू नको, धावू नको, पडशील, धावू नको. ओके. सो आता आला आहे लाडू, निघतो आता आम्ही घरी. सो मंडळी, लाडू झाला आहे बघा तयार स्कूलला जाण्यासाठी. सो ट्युशन तर झालं आहे आमचं. आता आहे स्कूलचा टायमिंग, मी केला आहे त्याला तयार. म्हणजे अंधार आहे थोडा. तर आता लाडू स्कूलमध्ये गेला. आज हाफ डे आहे, तसा तो 5:30ला येतो, बट आज 2:15ला येणार आहे आणि 3:30ला आहे बाईचे ट्युशन. अशी धावपळ असते आमची, काय करणार. आता आम्ही निघत आहे. ओके. सो लाडू आपण आलो आहे शाळेमध्ये. हे बघा, तुम्हाला दाखवते. सो आम्ही ओके, तर यांचं एक शॉप आहे छोटंसं. आणि इथं बघा लहानपणाच्या सगळ्या गोष्टी ना आठवणी जाग्या करतात. त्या सगळ्या लहान मुलांचं खाऊ घेऊन येतात. त्या बघा, हे बघा, हे बोरकूट आहे. ओके. असं काही घेऊन येतात की जे लहान मुलांना आवडतं. सो चला, लाडूची शाळा आली आहे. मुलं आतमध्ये घेत आहेत आणि आज गर्दी खूप कमी आहे, कारण मॉर्निंगची मुलं सकाळीच गेली निघून. पण अजून यांचा टायमिंग झाला नाही. येत आहेत हळूहळू सर्व. नाही होता. सो बघा, मुलं लाईनीमध्ये लागलेले आहेत. तर मंडळी, अजून शाळेचा टायमिंग झालेला नाही म्हणून मुलांना लाईनीमध्ये उभं ठेवलेलं आहे. सो डेली तसं तर मुलांचा टायमिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पॅरेंट्स मुलांना घेऊन येतात आणि इथं खूप मोठी अशी रांग लागत असते, मुलांची वेगळी मुलींची वेगळी. बट आज मॉर्निंगची मुलं गेले त्यामुळे आज लवकर मुलांच्या लाईन लागलेल्या आहे. सो लाडू बघा कसा रेनकोट घालून ठेवलेला आहे मी त्याला, कारण पाणी केव्हा येऊ शकते. बघा मुलं कशी उभे आहेत. सो आता थोड्या वेळामध्ये ते गेटच्या आतमध्ये जाणार आहेत. टायमिंग झाला की गेट खोलून ते आतमध्ये घेतील मुलांना. हे डेलीचं शेड्यूल आहे आतमध्ये. आता निघत आहे मी घरी आणि पाऊसही नाही आहे अजून. हे सगळ्यात चांगलं झालं, थोडा रिमझिम रिमझिम आहे. सो आता चला जाऊया घरी. सो मंडळी, फायनली पोहोचली आहे मी घरी. मला लागली आहे खूप भूक, कारण आता 1 वाजला आहे. सकाळी 5:30ला उठले. सो 8:30ला चहा नाश्ता झाला आणि पूर्ण मुलांचं आवरून, साहेबांचं आवरून आता वाजले आहे 1. तरी एक काम बाकी आहे, ट्युशनला सोडणे 3:30ला आणि लाडूला आणायला जायचं आहे 3:15ला. सो एकंदरीत असं म्हटलं तर हा माझा डेली रुटीन आहे, डेली शेड्यूल आहे. सो मला आवडला माझा डेली रुटीन, डेली शेड्यूल. सो प्लीज आवडला असेल तर व्हिडिओला, ब्लॉगला लाईक करा. ओके. आणि चॅनलला त्याला विसरू नका. ओके. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जर मी नवीन व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. सो मी पाणी पिते कारण खूप थकली आहे. ओके. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.